म्हणजे सोबत आहेत भाजपचे नेते आमदार आशिष देशमुख. आशिष भाऊ, बिबट्यांचा कहर वाढलेला आहे. नागपुरात काल अनेक लोकांना जखमी केलं. महाराष्ट्रभर समस्या आहे. तुम्ही ज्या मतदारसंघातून येतात तिथे समस्या आहे. काय मागणी करणार? आणि आज बघा, उपराजधानी नागपूरमध्ये एकाच वेळेस एकाच दिवशी दोन दोन बिबट्या हे घरापर्यंत पोहोचलाय. माणसावर हमले त्या निमित्ताने होत आहेत. गावाखेड्यांमध्येच नव्हे तर मुंबई सारख्या राजधानीच्या शहरामध्ये मेट्रोपोलिसमध्ये बिबटचा त्रास हा प्रामुख्याने फार मोठ्या प्रमाणात वाढताना आपल्याला दिसतोय. परवाच्या दिवशी राज्याचे वनमंत्री गणेशजी नाईक यांनी शेड्यूल 1 मधून बिबट काढून शेड्यूल 2 मध्ये टाकण्याच्या दृष्टीने रिकमेंडेशन राज्यांनी केंद्राकडे पाठवलं असे म्हणणं आहे. माझी त्या निमित्ताने केंद्रीय वन मंत्रालयाला विनंती राहणार आहे की संपूर्णतः ह्या बिबट्याचा त्रास कमी होण्यासाठी ज्या पद्धतीने रोही रानडुकराचं कलिंग अलाउड आहे त्या पद्धतीनं बिबट्याचं कलिंग हे जर अलाउ केलं, कलिंग म्हणतात, मारणं नाही, मोठ्या प्रमाणामध्ये ही प्रजाती वाढत आहे. दर वर्षाला 3-3, 4-4 पेक्षा जास्ती पिलावळं एका बिबट्याचे होताना आपल्याला पाहायला मिळतात. अशा याच्यामध्ये एक तर त्यांना पकडून सगळ्यांना जेलबंद करण्याच्या दृष्टीने वन विभागाने कार्य करावं किंवा त्यांची संख्या कमी व्हावी ह्यासाठी केंद्रीय वन मंत्रालयाने कलिंग बिबट्याचं करण्याच्या संदर्भामध्ये परवानगी द्यावी. अंबादास दानवे यांनी टीका केलेली आहे की मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जो पैसा आला त्यातला मोजकेच पैसे खर्च झालेले आहे, टीका केलेली आहे. याने सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून राज्यातल्या अशा सर्व दुर्धर आजारांना, अन्यथा ज्याच्या सरकारच्याकडून कोणताही निधी मिळत नव्हता, मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून हजारो लाखो असे लोक आहेत ज्यांनी आपल्याला त्याचे जीव वाचवण्याचं काम झालं आहे. म्हणून दानवे साहेब आता ना आमदार राहिले आहेत ना विरोधी पक्षनेते राहिले, काहीतरी बोलून लोकांचं ध्यान आकर्षण करायचं याच्या पलीकडे त्याच्यामध्ये काही आहे नाही. अतिशय चांगलं काम मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून असे सर्व रुग्ण जे दुर्धर आजारांनी ग्रसित आहे त्यांचं जीव वाचवण्यासाठी होत आहे, त्याचं मी अभिनंदन करतो. कॅमेरामॅन खंडूसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर.